सर्वांना एकच प्रश्न पडलाय, मिकी माऊस गेले कुठे? कुठे आहेत? जरा या मिकी माऊस, तयार राहा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये आणि आहोत आपण अशा मॅचकडे ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. त्याच्या समोर बॅटिंग करण्यासाठी टीम आपण पाहतोय. सर्वेश 11 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. संकेत आणि शुभम आणि गोलंदाजी मार्कवरती प्रतीक, ऋतिक पागी, बाबू. पहिला चेंडूवरती एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. आणि यष्टरक्षक कोण आहे? ऋषिकेश. जर का ऋषिकेश खांडेकरने डाईव्ह लगान उडी मारून जर कॅच घेतली तर संतोष यादव यांच्याकडून 200 रुपये दिले जाणार आहेत. विजूकडून 200, जयेश बनसोडे 500. क्या बात आहे. टोटल 9. सागर राणे 100, 1000 रुपये झालेत. आता ऋषीचे फॅन फॉलोअर्स बघा किती आहेत, ऋषीचे प्रशंसक किती आहेत बघा, पाठीराखे किती आहेत बघा. चेंडू अडवलाय आणि डॉट बॉल येतोय. आणि श्री समर्थ फोटो स्टुडिओ मध्ये त्या 60 कॉपीज येतात त्या फ्री मध्ये याला दिल्या जाणार आहेत. क्या बात आहे. दीपक पागीने सुद्धा बक्षीस लावले. आता नाही, ते 60 फोटो येतात ना एकामध्ये, ते फ्री आहे. बाबू गोलंदाजी मार्क होती. 4 चेंडूचा खेळ, 3 धाबा धावफलकावरती. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. ऑन ड्राईव्ह होता, फेकी झाली आहे. ऋषिकेश मानलं पाहिजे, काय डेअरिंग केली आहे थ्रो फेकण्याची. कोणतीही धाव नाही. पहा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेला होता. ऑन ड्राईव्ह होता, फेकी फिल्डिंग झाली, फेकी केली आणि चांगलं गॅदर. क्या बात आहे. ऋषिकेशने चेंडूला अडवलं आणि त्यानंतर मात्र एसटी जवळ गेल्यात. धाव घेऊ दिलेली नाहीये. आता शेवटच्या अंतिम चेंडू आता बाकी आहे. पाहूयात काय घडतंय या चेंडूवरती. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शुभम खांडेकर त्यांच्या समोर आहेत. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 धाबा धावफलकावरती आहेत टीम सर्वेश 11 या संघाच्या. थँक्यू निलेश सरोज. यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येऊन थांबतोय. नीलू आलाय. 4 धाबा धावफल करते. चांगली सुरुवात याचं बॉलिंग रेट पण केलंय. चला श्री समर्थ फोटो स्टुडिओ, श्री समर्थ फोटो स्टुडिओ आपण थोडी काही करा. सामन्याला सुरुवात होईल. ऑन साइडला सरळ फेकून दिलंय कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने. षटकार म्हणजे बाद होईल. ये माल पिएगी हम तो माल पिएंगे, जल्दी तो पार्टी में माल पिएंगे, माल पिएंगे हम तो माल पिएंगे, मंगनी कर पार्टी में माल पिएंगे, ये माल पिएंगे हम तो माल पिएंगे, माल संगी चटना और बीड़ी पिएंगे, माल पिएंगे हम तो माल पिएंगे. थँक्यू. सरळ चेंडू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आलाय म्हणजेच फलंदाज बाद होईल. शुभम बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मनीष आलाय. हलक्या हाताने खेळले चेंडूला. चेंडू जातोय डिक्लेअरच्या दिशेने. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने. चेंडू अडवलाय सागरने. दोघे मित्र एकाच संघामध्ये आहेत. सागर, ऋषी आणि फिल्डिंग सुद्धा चांगली केली दोघांनी.
चेंडू अडवला गेला हे का दावे नाही अडवला गेलाय चेंडू सीमारेखा पार. नवला बैल माझा नंदीवर राजा नवला बैल माझा नंदी. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला होता. क्षेत्ररक्षक होते तैनात परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. चेंडू सीमारेखा पार. 4 4 आणि 4. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. धावफलकाचे दाबा 9 आहेत. संकेत यादव हो लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता झाली. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड. संकेत यादव वरती खूप मोठा दारोमदार असणार आहे. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धाब्यासाठी पाठवले का. एक धावून कंप्लीट केली जाते. थोडक्यात हुकावलाय. जर का पळाला नसता तर संकेत कदाचित तिथे बाद सुद्धा झाला असता. तसं झालेलं नाहीये. धाव कंप्लीट केली आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. ओहो चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. नाव आहे आकाश साळुंके. आकाशने चेंडूला अडवलाय आणि चेंडू अडत असताना 3 धावा वाचवल्यात संघासाठी. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला होता. सरळ बॅटर स्ट्रोक होता आणि त्यानंतर हाताने नाही डोक्याने अडवलाय. अडवलाय की अडलाय काही असो धाबा वाचल्यात. प्रशंसा आकाशित. अरे डोका पण आकाशच आहे ना. डोकं पण आकाशच आहे त्यामुळे आकाशनेच अडवलाय. षटकाचा खेळ संपलाय. 2 धावफलक धाबा 12. एक बॉल डॉट आहे. ओव्हरच आहे. 1 ओव्हर 12 आहे. ते चुकून झालंय. एक डॉट काउंट नव्हता केला. चला सर्वांच्या शंकांचं निरसन सांगतोय तुम्हाला. पहिला विकेट, दुसरा सिंगल, तिसरा डॉट, चौथा 4, 5वा वाईड, 6वा सिंगल, 7वा सिंगल. गोलंदाजी पृथक्करण असं आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचा एरर नाही. आम्ही सुद्धा रिचेक केलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय. सागर सावंत. क्या बात आहे. चला चला घाई करा. सागर गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. मनीष स्ट्राइक मोठा फटका. खराब शॉट सिलेक्शन. संधी होती परंतु इतकी मोठी नव्हती की इतका मोठा शॉट यावा. चेंडू गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. कडी बाद. नवीन फलंदाज अमान स्पोर्ट्सचे ओनर अब्दुल शिकलगार अंकल यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल अंकल आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून अंकल आपणास विनंती आहे आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. अंकल आपणास विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं. निखिलच्या प्रत्येक चकाराला मॅडीकडून 100 रुपये, बंटी गवचकडून 100 रुपये, संतोष यादवकडून 100 रुपये, विजय शरद विजूकडून 100 रुपये. फिटनेस गुरुजी मैदानाच्या आतमध्ये आलेत. निखिल पवार वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकात धाव आहेत 14, 14. 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संकेत यादव चांगली फिल्डिंग निलूची त्या ठिकाणी. 1 धाव येताना पाहायला मिळते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. मंचावरती एक असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. वसई तालुक्यामधील बहुतांश खेळाडूंना व्यावसायिक पटलावरती चांगला खेळ खेळण्याची संधी मिळावी यासाठी अतोनात झटणारं व्यक्तिमत्व. त्याचबरोबरीनं अमान स्पोर्ट्स या नावानं महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना अनेक ठिकाणी
आपला संघ घेऊन जाऊन आपली वेगळी छाप उमटवणं, तसेच ॲज वेल ॲज प्रहार चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय अब्दुल शिकलगार अंकल यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि ते या PPL ला भेट देत असताना सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. वेलकम अंकल अँड थँक्यू सो मच. आपण दिलेला वेळ, आपण आपली प्रातिनिधिक उपस्थित नोंदवली त्याबद्दल मनापासून आभार PPL कमिटीच्या वतीनं. निखिलच्या हॅट्रिकला जय चव्हाण यांच्याकडून 500 चौकाराची की विकेटची? चौकाराची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हो बाहेर ढकललंय. फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. चेंडूचा खेळ झाला 5-18 धावा धावफलकावरती. धावसंख्या तंतोतंत चालू आहे. कोणत्या प्रकारचे तंत्र वापरले जात नाहीत जेणेकरून धावा मोठ्या प्रमाणात याव्या. व्हाईट बॉल. 19 धावा धावफलकावरती आहेत. निखिल नॉन स्ट्रायकर एंड वाईड बोलतो हे ऐकलं तर आता सोडसोड वाली प्रतिमा आले, कॉल आलाय आणि तो सोडसोड कोणासाठी होता तर बॉल सोडायला सांगितलं होतं निखिलला. ना 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 ये नहीं हो सकता. सागर राणे आता थोड्याच वेळात डान्स करणार आहेत. निखिल, ओहो षटकाराला कोणी पैसे लावले नव्हते. चेंडू गेला आउट ऑफ द भाग. विकेट. थँक्यू डीजे. काय उत्तर मिळालंय. रितेश कवळी यावेळेला मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. अच्छा, दीपूचा भाऊ आहे. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय रितेश. पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. धावफलकाची धावा आहेत 20-20. अतिशय चांगली धावगती पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अपेक्षा आहे की मोठमोठे फटके यावे. बॅकफूट, हो दिशा दिली चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. RB ग्रुपचं हे डगआउट आपण पाहू शकता ज्या प्रकारे तिथे सर्व खेळाडू बॅटिंग करणाऱ्या टीमचे, त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचे सुद्धा आहेत. आणि यावेळेला ड्राईव्ह केलाय अतिशय शानदार ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू वाढलेला नाहीये. गॅप मोठा ओपन होता, त्याला शोधत असताना भेदत असताना चेंडू सीमारेखा पार. PPL चौकार. So beautiful, so elegant, just looking like a wow, looking like a wow, looking like a wow, looking like a wow, looking like a wow. हर लड़की ब्यूटीफुल कर गई चुल. थँक यू सिरियसली जस्ट लुकिंग लाईक अ वाव मुवमेंट होती आणि ती सगळ्यांनी मिस मला वाटते केली आहे. ड्राईव्ह केला चेंडूला. यावेळेला अडवलाय का? अडवण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. आणि फेकी होत असताना एकदा पूर्ण केली आहे. सिंगल धाव येते. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. संकेत यादव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तळ ठोकून बसलाय. धावफलका धावा 26 धावा आहेत. यावेळेला काय घडलंय? संकेत यादवने चेंडूला पाठवले डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. माघारी परतावं लागेल संकेतला. गॉन. थँक्यू टू बारुंडा माऊली वर्सेस डॅडी 11. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचे. अंशुमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून एक दर्दी क्रिकेट प्रेमी यावेळेला ऍज अ बॅटर म्हणून आलाय. पाहूयात अंशुमन कशा प्रकारची बॅटिंग करतोय.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप मोठा विश्वास अंशुमन वरती दाखवला गेलाय. अंशुमन त्या विश्वासाला कितपत सार्थ ठरवतोय. ढकलून दिला ऑफ साईडला. नीलू येतोय. एक धाव कंप्लीट. आता शेवटचा अंतिम चेंडू तो मात्र केतनला खेळायला मिळणार आहे. ड्राइव चेंडू स्ट्रेट डाउन द विकेट. व्हाट अ शॉट. शानदार फटका. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 31 धावा. 32चं टार्गेट ठेवलंय श्री समर्थ फोटो स्टुडिओ समोर. थँक्यू. चला दोन्ही कर्णधार आलेत का. 31 धावा धावपलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावांची खेळी संकेतची. गोलंदाजीमध्ये शेवटचं षटक वगळता बाकी 3 षटकांमध्ये जान झोकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मात्र आता आपण घेऊन जातोय सरळ टॉस का बॉस मध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. बारोंडा माऊली वर्सेस डॅडी 11 मंचावरती उपस्थित. अब्दुल चिखलकर अंकल यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक ऋतिक पागी मैदानाच्या आतमध्ये आणि अजून एक ओनर दीपक पागी यांचं आगमन झालं. मी विनंती करेल दीपक आपण मंचावरती येऊन आसनस्थ बा. आपलं सहर्ष स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. दीपकजी पागी आपण आज आदरपूर्वक विनंती की आपण येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अरे टॉस करायला काय आलं. असेल की कोणतरी आला असेल बहुतेक त्याच्या हाताने उडवायचं असेल असं पण असेल. पाठलाग करायचा आहे 32चा. तर मंचाच्या दिशेने आगमन होतंय. तर आदरणीय सन्माननीय तेजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते मुख्य मंचाच्या दिशेनं. तेजी कांबळे साहेब त्या मान्यवरांना घेऊन येत असताना मी विनंती करेल आदरणीय हितेजी पाटील साहेब आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग PPL 2024च्या माध्यमातून. हितेजी आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हितेजी पाटील साहेब यांचं शुभागमन आपल्या मंचावरती होत असताना आपण पाहू शकताय. आइए सभी का तहे दिल से स्वागत है. मॅडमने सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस का बॉस मध्ये जे दर्शक बसलेत त्यांना विनंती आपण तिथून उठायचंय. टॉस का बॉस मध्ये जे दर्शक बसलेले आहेत त्यांना विनंती तिथून आपण उठा. पहिलं षटक संपन्न झाले. 6 धावा धावपलकावरती आहेत. मनीषने पहिलं षटक हाताळलं आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय यावरती सुद्धा नजर असेल.
दोन्ही सलामीवीर फलंदाज प्रचंड क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. या धावपलकाला गवसनं घालण्याची, काय ती गवसणी घातली जाईल का ती सुद्धा येणारे काळवेळ आपल्याला सांगणार आहे. गोलंदाजी मार्कवरती ओमकार तासेकर यांना आपण ऍज अ बॉलर म्हणून पाहतोय. ऋतिक पागी स्ट्राईक एंड वरती आहेत. अब्दुल अंकल चिखलकर यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जातो. अंकल आपण या टॉस का बॉस मध्ये बंटी गवस आपल्या समेत जॉईन होतील तिथे. दोन्ही कॅप्टन चला टॉस का बॉस मध्ये दाखल व्हा. अंकल आपण जॉईन व्हायचं टॉस का बॉस मध्ये. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जातोय ज्या ठिकाणी ऋतिक पागी शेवटच्या क्षणाला दिशा देतोय चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून जाईल. सिंगल ने धावफलक पुढे जात आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून 3 चेंडूचा खेळ न शिल्लक. नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डॅडी 11 ने चूज टू फील्ड नाणेफेकीचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी हा अहवाल असेल, परंतु त्या अगोदर काय या मॅच मध्ये श्री स्वामी समर्थ वेट बॉल दिला जातो. तर नितेश घरत यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती कर नितेश आपण मंचावरती विराजमान व्हा. तेजस मध्ये खेळणारे नितेश घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती कर नितेश आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. तर सन्मान करणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाचा, एक दानशूर दिलदार आणि बहारदार व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने अनेक खेळाडूंना व्यावसायिक पटलावरती खेळण्याची संधी दिली. अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडत गेले आणि सहकार्याची भूमिका त्यांची सातत्याने वसई तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहते. प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करेल हितेजी पाटील साहेब आपण सन्मानित करायचं आहे अब्दुल अंकल शिकलकर यांना. वेलकम नितेश घरत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. अंकल आपण या. अंकल आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. अंकल आपण या, आपला यथोचित सन्मान केला जाईल. हितेजी पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते हा गोड सन्मान अब्दुल अंकल यांचा केला जातो. अंकल या आपण. वसई तालुक्यामधील एक बहारदार व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व, सदा सर्वदा वसई तालुक्यामधील खेळाडू कसे पुढे जातील यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारा व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य मंचावरती. थँक्यू सो मच अंकल, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीनं. धावा किती झाल्यात यावरती नजर टाकूया. 2 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 9 चेंडूचा खेळ न शिल्लक आणि 9 मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 9 मध्ये 17. काय पहिला बचाव पाहायला मिळेल का? 32चा पाठलाग करत असतानाची ही स्थिती श्री समर्थ फोटो स्टुडिओची. ओके, करेक्शन झाली आहे. एकच बॉल झालाय म्हणजे 10 मध्ये 17, 11 मध्ये 17. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि डॉट पण आलाय. दीपकला माहित, ऋतिकला माहित आहे इथे उभं राहून धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या धावा कधी बनतील. इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एकदा तोपर्यंत कंप्लीट. काही क्षणाला हवेमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो हवेमध्ये पाहायला मिळत असताना नंतर जशी कॉम्बिनेशन फील्ड झाली तिथे एकदा धावून पूर्ण, थोडीशी इजा. फर्स्ट एड किट लवकरात लवकर मैदानात पाठवा.
चला फायनली सुरुवात. Ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. Thank you DC. संकेत यादव गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडूला दिशा दिली. ऋतिक पाघीने एका धाब्यासाठी चेंडू निघून गेला. सिंगल धाब्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. माहिती आहे मॅचला बढावा दिल्यानंतर मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र दिसेल आणि म्हणूनच तो बढावा देऊन मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो ऋतिक पाघी यांच्या माध्यमातून. आता 5 मध्ये 9. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने आणि चेंडू निघून गेला इंटू द गॅप. 4 रन्स. नो चान्स फॉर द फिल्डर. PPL चौकार. क्या बात है, क्या बात है. 4 धावा आल्यात आणि आता 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला का वेगानं फेकी झाली आहे. ओहो डेंजर एंडला फेकी झाली होती अंशुमनची. चेंडू एक धाव देऊन जातोय आणि आता धावफलक पुढे वाढत असताना जाऊन पोहोचलंय 28 वरती. 3 चेंडू 4 धावांची गरज. ऋतिक पागी
बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय, अडून फेकी लेट होतीये. एकदा धावन पूर्ण. काय हा सामना 1-2 वरती जाईल का? सध्या तरी 2-3 वरती आहे. 2-3. काय धावांचा पाठलाग होईल की नाही? सिच्युएशन ओहो, आता 1 मध्ये 3. काय पहिला बचाव पाहायला मिळेल का? पहिला डिफेंड पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? 1 चेंडू आणि 3 धावांची आता गरज आहे. मिकी माऊस सदा वाट बघत बसल्यात, नक्की काय होणार आहे? कोणासाठी नाचण्याची संधी मिळेल? 1 बॉल 3. आकाश साळुंके समोर खूप मोठं षडयंत्र रचलं जातंय. कशा प्रकारे आकाशचे चेंडू अडवायचे आहेत आणि त्यासाठी टीम मीटिंग झालेली आहे. टीम मीटिंग झाली आहे. टीम मीटिंग झाल्यानंतर आता अखेरकार संकेत यादवचा पुढील चेंडू आकाश साळुंकेसाठी. 1 बॉल 3 धावा, 3 धावा 1 बॉल. पहिल्यांदा जशी स्थिती आली आहे, काय या स्थितीवरची मात केलं जाईल का? आकाश साळुंके ओहो, चला उर्वरित